गुरुपुष्यामृत योगावर आपण काय करावे? आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत योगावर काय करावे? आपण काही उपाय बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे. गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासहित गुरुवारी येतो. 25 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेला शाकंभरी नवरात्र समाप्त होणार असून त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आला आहे. पौष पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारीला आहे. त्या दिवशी गुरुपुष्यामृत योगही तयार होत आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र येत आहे तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो. आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो असे मानले जाते. या योगात खरेदी, व्यवसाय सुरुवात करणे, शुभ काम केले जाते. त्या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होते अशी श्रद्धा आहे. पौष पौर्णिमेला गुरुपुष्यामृत योगामध्ये कोणते 5 उपाय केले पाहिजेत आणि 5 पेक्षा अधिक उपाय मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. अगदी सोपे, साधे आणि सरळच आहे. घरच्या काही वस्तूंचे देखील आपले उपाय बघायचे आहेत, ज्यामुळे धनधान्य, सुखसंपत्ती नक्कीच वाढेल. गुरुपुष्यामृत मुहूर्त बघणार आहोत. त्याचबरोबर या दिवशी कोणकोणते योग जुळून आले आहेत ते देखील बघणार आहोत. तर गुरुपुष्यामृत मुहूर्त पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 8:16 सुरू होणार असून कॅलेंडरनुसार पौर्णिमा 24 जानेवारी रोजी 9:49 सुरू होत आहे. ते 25 जानेवारी रोजी रात्री 11:23 पौर्णिमा असेल. पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगाव्यतिरिक्तच रवी योग, अमृतसिद्धी योग आणि प्रीती योग आहे. पौष पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. रवी योग सकाळी 7:13 ते 8:16 आहे. अमृतसिद्धी योग 26 जानेवारी रोजी सकाळी 8:16 ते 7:12 आहे आणि प्रीती योग सकाळी 7:32 ते रात्रभर आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी. पूजेच्या वेळी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. देवीला खीर अर्पण करावी, म्हणजेच खिरीचा नैवेद्य देवीला प्रिय आहे, तर खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. भगवान विष्णूला पंचामृत, तुळशीची पाने, गूळ आणि हरभरा डाळ अर्पण करावी. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपल्या जीवनात धनधान्य, संपत्ती, सुख लाभेल, समृद्धी भरून जाईल. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करा. गुरुपुष्यामृत योगामध्ये सोनं आणि पौष पौर्णिमेला चांदी खरेदी करावी. या योगात सोनं खरेदी केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी वाढेल. सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सुवर्ण धातूंमुळे भाग्यही वाढेल, कारण सोने भगवान बृहस्पतीला प्रिय आहे. चांदी चंद्राचा आवडता धातू आहे, त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. आपल्याला सोनं खरेदी करणे शक्य नसेल तर गुरुपुष्यामृत योगात काय करायचे आहे? अगदी सोपा उपाय. अगदी 10 रुपयाच्या वस्तूनेच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. तर व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत तो अगदी सोपा उपाय. पौष पौर्णिमेला रात्री चंद्राची पूजा केली जाते. रात्री पाण्यात दूध, पांढरी फुले आणि अक्षत टाकून चंद्राला अर्घ्य दिली जाते. ओम सोम सोमाय नमा चंद्राचा बीज मंत्राचा जप करावा. गुरुपुष्यामृत योगामध्ये गुरुग्रहाचा प्रभाव अधिक असतो, त्यामुळे पौष पौर्णिमेला तुम्ही गीता, रामचरितमानस इत्यादी धार्मिक ग्रंथ खरेदी करू शकता. गुरुपुष्य नक्षत्र 2024 ची तारीख 25 जानेवारी आहे. हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, घरकाम, भूमिपूजन इत्यादीसाठी अतिशय शुभ मानला जातो. गुरुपुष्य योगाची वेळ 25 जानेवारी रोजी सकाळी 8:16 ते 26 जानेवारी रोजी सकाळी 10:28 असेल. खरेदी आणि शुभ कार्यासाठी हा उत्तम काळ राहील. पुष्य नक्षत्राला विशेष महत्त्व आहे. यश आणि आर्थिक लाभासह कार्य पूर्ण करण्यासाठी हे नक्षत्र मदत करत असे शास्त्रामध्ये मानले जाते. शुभ कार्य, गुंतवणूक, व्यवसाय, व्यवहार, सोने चांदी आणि मालमत्ता खरेदीसाठी हे शुभ मानले जाते. 2024चे पहिले पुष्य नक्षत्र गुरुवारी आहे, ज्यामुळे गुरुपुष्य योग तयार होईल. शास्त्रानुसार गुरु हे पद, प्रतिष्ठा, यश आणि संपत्तीचे कारण मानले जाते. पुष्य नक्षत्राचे महत्त्व आश्चर्यकारक आहे. नक्षत्रात सुरू केलेले कार्य यशस्वी होते आणि सकारात्मक मानले जाते.
पुष्यन्ति अस्मि सर्वाणि कार्याणि, याचा अर्थ पुष्य नक्षत्रात केलेले सर्व कार्य सफल होते. गुरुपुष्य नक्षत्र विशेष बनवण्यात आपल्या घरात गुरु आणि शनीची उपस्थिती देखील मोठी भूमिका बजावते. या कारणास्तव हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते आणि त्यात जमीन, इमारती, रत्न, सोने, चांदी खरेदी करणे फायदेशीर आहे. गुरुपुष्य योगाच्या दिवशी खरेदीसाठी एक विशेष वेळ आहे आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर श्री सूक्ताचे पठण करणे हा देखील सर्वात सोपा उपाय आहे. हे तुम्ही करू शकता. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्तीत वाढ होते. गुरुपुष्य योगावर बघूयात अजून काही उपाय. या नक्षत्रात पिवळे नीलम धारण करावे उत्तम मानले जाते. या दिवशी सत्यनारायणाची पूजा आणि हवन करणे शुभ ठरते. या विशेष दिवशी लोक श्रीयंत्राची पूजा करतात आणि लक्ष्मीपूजन देखील करतात. या दिवशी मंदिरात जाऊन केळी, पाणी, हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करावा. गुरुपुष्यामृत योगावर या मंत्राचा जप करावा. ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. गुरुपुष्य योगाच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशाच्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मीनारायणाची पूजा करा. पूजेमध्ये ओम श्रीं ह्रीं दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा कमळाच्या पान असलेल्या माळेने 108 वेळा जप करावा. शुभ योगात लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास संपत्तीचे योग प्राप्त होतात. त्यानंतरचा उपाय आहे गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी. या शंखाला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे असे केल्याने अडकलेले पैसे मिळतात. त्यानंतरचा तिसरा उपाय आहे दुकान किंवा व्यवसायात कामाच्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्यास संपत्ती समृद्धी मिळते. असे केल्याने व्यवसायाला गती मिळते, आर्थिक संकटे दूर होतात. नोकरी मिळवण्यासाठी आणि नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी गुरुपुष्यामृत योगात पारद लक्ष्मीची पूजा करावी. त्यानंतरचा उपाय आहे पारद लक्ष्मीच्या साहाय्याने तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा करू शकता. एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. या नारळाची विधिवत पूजा केल्यावर घर व्यवसायात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि धनधान्याची वाढ होते. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचे चमत्कारिक कनकधारा स्तोत्राचे पठण करावे आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. कनकधारा स्तोत्राचे पठण करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की कनकधारा स्तोत्राचे निर्माता आदि शंकराचार्य आहेत. त्यांनी या स्तोत्राचे पठण करून पैशाचा पाऊस पाडला होता असे म्हणतात. नियमितपणे या दोन्ही गोष्टींचे पठण केल्याने एखाद्याला वैभव संपत्ती मिळतेच आणि शत्रूंपासून मुक्ती देखील मिळते. पाहूयात शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय. 10 रुपयाच्या ह्या वस्तूने तुमच्या आयुष्यात नक्की सकारात्मक बदल घडू शकेल. आपल्याला सोनं चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर गुरुपुष्यामृत योगावर हळद खरेदी करा. या योगात हळद खरेदी करणे खूप शुभ मानले जाते, ज्यामुळे तुमचे कार्य यशस्वी होते. 10 रुपयाचे किमतीची हळद तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकते. त्यामुळे हा सोपा आणि प्रभावी उपाय नक्की करा. सर्वांनाच सोनं घेणे शक्य नसते, त्यामुळे हळदीचा उपाय तुम्ही करू शकता. घरामध्ये कनकधारा स्तोत्राचे पठण करू शकता, एकाक्षी नारळाची पूजा करू शकता. असे सोपे उपाय तुम्ही नक्की करा. हरभरा डाळ आणि गूळ मंदिरामध्ये अर्पण करावा. या प्रकारे सोपे उपाय केल्यास नक्कीच लक्ष्मी आणि विष्णूचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.